नमस्कार यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं। कसे आहात सगळे? आय होप सगळे ठीक असाल। रामकृष्ण हरी सगळ्यांना। स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये। जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक करायला तर अजिबात विसरू नका। आणि कसा वाटतोय व्हिडिओ तेही नक्की कमेंट मध्ये कळवा आणि कुठपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचलेला आहे तेही नक्की आपल्या गावाचं नाव कळवा कमेंट मध्ये। चला सुरुवात करूया आपल्या आजच्या ब्लॉगला। तर आजचा ब्लॉग म्हणजे खूप आगळा वेगळा आहे। खूप म्हणजे खूप माहिती भेटेल याच्यामुळे आणि जास्तीत जास्त शेअर करा की ह्या आपला जो व्हिडिओ मी बनवला आहे तर त्याचा सगळ्यांनाच फायदा झाला पाहिजे। तर आपल्याकडे खूप साऱ्या ज्या म्हणजे सगळ्यांना स्किन अलर्जी असते तर तशीच मलाही होती। तर मी माझं सांगते, एक काळ असा होता म्हणजे मागच्याच वर्षी ह्या दिवसामध्ये तर मी म्हणजे देवाला मरण मागत होते की देवा नको मला हे आयुष्य, खूप कंटाळा आला। म्हणजे इतका त्रास होता मला त्या स्किन अलर्जीचा, ते मेलेलं बरं असं वाटायचं मला बरं का। तर खूप फिरलो आम्ही, खूप म्हणजे अति अनलिमिटेड जवळपास 8 वर्षामध्ये 4 ते 5 लाख रुपये आम्ही दवाखान्यामध्ये घातले। आयुर्वेदिक केलं, मोठे मोठे जे स्पेशलिस्ट आहे त्यांच्याकडेही गेलो, खूप फिरलो म्हणजे पार पुणे वगैरे तिकडे आयुर्वेदिक जिथं असेल तिथं आम्ही लहान लहान लेकरं फिरत होतो, पण मला काही ते फरक पडलाच नाही। तर म्हणजे जे डॉक्टर लोक सांगत होते ते काय करायचे, त्यांची ट्रीटमेंट करायचे आणि तोपर्यंत थोडंसं बरं वाटायचं मला 1-2 महिने। त्यानंतर मला पुन्हा तो त्रास चालू व्हायचा। तर मला त्रास असा होता की स्किनची अलर्जी होती मला, की म्हणजे जसं की आपल्या हातांना आणि पायाला खाज यायची, म्हणजे गुडघ्यापासून खाली आणि पूर्ण हातांना पण खाज यायची आणि त्याचे जखम तयार व्हायच्या। तर त्या जखम चिघळत होत्या आणि त्यातनं रक्त पण यायचं बरं का। तर मग असा त्रास होता मला। तुम्हाला जर असेल तर प्लीज घाबरू नका। आणि मी माझ्या मनामध्ये मी असं हे केलेलं होतं की नाही आता मला कॅन्सरच झालेला आहे, म्हणजे मी ठाम आणि खूप त्रास होता मला त्या गोष्टीचा। जवळपास मी 8 ते 9 वर्षापासून तो त्रास सहन करत होते। म्हणजे किती कमी महागडा दवाखाना करा तुम्ही, मला फक्त 1-2 महिने म्हणजे फरक पडायचा, त्यानंतर मला तो त्रास चालूच व्हायचा। तर खूप कंटाळा आला होता, असं वाटायचं की ना आता जीवन संपावं, एवढा त्रास होत होता मला। तर काही नाही, सोपं आहे ते, काही अवघड नाही। आणि ते स्किन अलर्जी म्हणजे काही जास्त काही वेगळं हे नाहीये। माझे खूप मोठे ब्लड टेस्ट पण केले, सगळ्या पॉझिटिव्ह येते, तर कशातच काही निघत नव्हतं। आणि एक दुखाने वेडे झालेलं माणूस कोणावरही विश्वास ठेवतो, तसे माझ्या फॅमिलीने आम्ही सगळे तसंच करायचो बरं का। कुणी जर म्हटलं की इथं आयुर्वेदिक आहे, तिथं फरक पडतो, तिथं जा तुम्ही, इथं हा डॉक्टर स्पेशलिस्ट आहे त्याच्याकडे जा, तर आम्ही पळत होतो, जात होतो। आणि म्हणजे सगळ्याच ट्रीटमेंट केल्या, म्हणजे माझ्या मिस्टरने काहीच कमी नाही पडू दिली, कारण की खूप पैसा खर्च केला माझ्यावर पण काही फरक पडत नव्हता। आणि इतका साधा उपाय होता त्याच्यावर की तो माहित नव्हता आम्हाला। एका मेडिकल स्टोर जे असतं तर ते माझ्या मिस्टरांचे मित्रच होते, तर ते वैतागले, ते म्हणजे माझे मिस्टर पण खूप वैतागले होते त्या गोष्टीला, कारण की लहान लेकरं घेऊन पाण्या पावसाचं आम्ही कधी बी हॉस्पिटलला जावं लागायचं। तर मग त्यांनी मित्रांना सांगितलं सहजच की असा प्रॉब्लेम आहे। तर ते बोलले की एवढं टेन्शन घेण्यासारखं काही नाही, जेवढे रिपोर्ट वगैरे तेवढे सगळे मला दाखवायला घेऊन या। तर माझे मिस्टर सगळे रिपोर्ट दाखवले त्यांना। तर आता हे झालं माझं। तर त्यावर खूप साधा आणि सोपा उपाय आहे। मेन म्हणजे एक की जे आपले कपडे असतात ना तर ते निरम्यामध्ये घालायचे नाही कधीच। जे डिटर्जंट पावडर असतं ना त्यामध्ये ना कपडे भिजवायचे नाही, त्यामुळे एक स्किन अलर्जी होती। आणि 2, आता जे आपण लेडीज आहोत, जसं की घरकामावरताना, कपडे धुताना किंवा भांडे वगैरे आपण साफसफाईचे काम करतो, तर आपले कपडे ओले होतात, तर अंगावरती ओले कपडे ठेवायचेच नाही, अजिबात ठेवायचे नाही, त्यामुळे ते वाढतं। आणि मेन म्हणजे आपले जे कपडे आहेत ते डेटॉल मध्ये भिजवायचे। आणि हे असं आहे की एकमेकांचं इन्फेक्शन होत नाही त्या गोष्टीने। मला 8 वर्षापासून होतं, तर माझ्या फॅमिलीमध्ये कोणालाच नाही झालं। तसं काही नाही, घाबरण्यासारखं काही एवढं नाही। फक्त आपले कपडे स्वतंत्र भिजवायचे आणि डेटॉल मध्ये काढायचे दररोज, म्हणजे कसं ते जंतू असतातच, तर ती एक काळजी घ्यायची। आणि अंगाला साबण लावायचं नाही, कारण की त्यामुळे पण खूप त्रास होतो।
जखम म्हणजे साबण तुम्ही नाहीच लावला तरी पण चालेल, आपण चेहऱ्याला फेस वॉश लावू शकतो, बाकी अंगाला साबण नाही लावायचे आपल्याला, त्यामुळे पण ते वाढतच जातं. एक, कपडे निरम्यात घालायचे नाही. दुसरं, साबण यूज करायचं नाही आपल्याला. तिसरं, ओले कपडे अंगावर ठेवायचे नाही. आणि चौथं म्हणजे त्यावर एक खूप छान पर्याय आहे, जो लिंबाचा पाला असतो का आपला, तर तो पाला काय करायचा, जे आंघोळीचं पाणी उकळतं पाणी, तर त्यामध्ये ते उकळून घ्यायचा तो पाला चांगला मस्त, त्याने आंघोळ करायची आपल्याला दररोज. त्याने खूप फायदा होतो. जवळपास मी कंटिन्यू 4-5 महिने केलं. आता मला अजिबात त्रास नाही. आणि जे माझ्या स्किनला डाग पडलेले होते ना, ते जखमांचे, ते सुद्धा राहिलेले नाही, एकदम क्लिअर झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला दाखवायला पण राहिलेले नाहीये. हे बघ एकदम नॉर्मल, आता इथंच आहे फक्त, बाकी कुठंच नाही तर हाताला आणि त्याला होता बरं का बऱ्याचशा ठिकाणी. आता नाही, डाग पण नाही राहिलेले. खूप फरक पडलाय मला. आणि त्यांनी खूप म्हणजे काहीच मागड हे नाही, त्याचे मेडिकल आहे तर एकदम स्वस्त आणि मस्त आहे. जर तुम्हाला सेम असं असेल, म्हणजे असं आधी बारीकसे पिंपल्स येतात, त्यानंतर ते खाजून त्याचे जखम तयार होते, त्यानंतर त्यामधनं ब्लड यायला लागतं, तर असे जर असेल तुम्हाला जखम, म्हणजे ही स्किन, ह्या टाईप स्किन अलर्जी, तर नक्की कमेंट मध्ये सांगा. मी टॅबलेट ते काही सांगत नाही, कारण की काही काहींना सूट होतात तर काहींना नाही सूट होत. जर तुम्हाला असेल तर मला कमेंट करा. नक्की मी टॅबलेटचं नाव वगैरे सांगा. तर फक्त 3 टॅबलेट होत्या मला, आणि एक ट्यूब दिलेली होती त्यांनी लावायला, तर त्यामध्येच मला फरक पडलाय खूप. आणि माझं पण तीच इच्छा आहे, कारण की मला एवढा त्रास होता. तर असे माझ्यासारखे खूप दादा ताई असतील तर वैतागलेले असतात हॉस्पिटलला, तर त्यांनाही त्याचा फायदा व्हावा म्हणून मी व्हिडिओ बनवलाय. प्लीज जास्तीत जास्त शेअर करा. अशा पद्धतीने मला फरक पडलेला आहे. आणि राहिला प्रश्न खाण्याचा, तर खाण्याचं पण पाळायचंय आपल्याला. तेलकट खायचं नाही अजिबात. आणि वांग आणि गवारीची शेंग, ह्या 2 भाज्या, 3 भाज्या, वांग, गवारीची शेंग आणि वालाची शेंग, ह्या 3 भाज्या आपल्याला लगेच बंद करायचं. झालं 1 वर्ष, तेव्हापासून मी वांग्याची भाजी ताटात पण नाही घेतलेली आहे. तर वांग्याची भाजी, गवारीची शेंग आणि वालाची शेंग ह्या खायच्याच नाही आपल्याला. आणि शेंगदाण्याची भाजी, तर काय म्हणतात की शेंगदाण्याने खाजवतं, तर असं काही नाही. मी म्हणजे आमच्या शेंगदाण्याच्याच भाज्या असतात जवळपास जास्त, तर मी त्या खाते, तर त्याने नाही होत मला त्रास. पण जेव्हा मी जास्त तेलकट खाल्लं, म्हणजे कंटिन्यू 2-3 दिवस असं काहीतरी ऑइली खाण्यात आलं, तर त्यांनी त्रास होतो मला. तर तेलकट नाही खायचंय आपल्याला. आणि ह्या ज्या सांगितल्या 3 भाज्या, त्या लगेच बंद करायच्या आहे. तर 100% फरक पडेल. आणि मलाही पडला, तसं तुम्हालाही पडेल. फक्त एवढं पाळा. आणि जर तुम्हाला हवे असतील टॅबलेट वगैरे, तर मी सांगते, कमेंट मध्ये कळवा, मला नक्की सांगेल. आणि हे वातावरणामुळे त्याला म्हणजे जास्त त्रास त्या गोष्टीचा कशामध्ये होतो, उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात होतो. थंडीत काही नव्हतं एवढा, कारण की पावसाळ्यामध्ये ते असं जखमा चिघळतात, तर त्यामुळे पावसाळ्यात एक जास्त त्रास होतो. आणि उन्हाळ्यात उष्णतेमुळे पण होतो. आणि ती जखम तयार होण्याचं कारण एक आहे उष्णता, शरीरामध्ये जास्त उष्णता असते, तर त्यांना तो त्रास होतो. कारण की आम्हाला एका डॉक्टरनी पण सांगितलेलं होतं. आणि मेन म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला जास्त म्हणजे टेन्शन असेल, त्यांनी सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे टेन्शन घेणं कमी करा. आणि राहिला प्रश्न, तर जास्तीत जास्त घरचं खाण्याचा प्रयत्न करत जा, त्याने खूप त्रास कमी होतो. आणि कसा वाटतोय तुम्हाला व्हिडिओ नक्की कळवा. आणि जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा. आणि काही प्रश्न असेल तर कमेंट करून करा. नक्की मी त्याचे उत्तर देण्याचे प्रयत्न करेन. माझ्याकडून जेवढं शक्य होतं सांगणं, तेवढं मी सांगितलं.